जय पुत्र हनुमान की जय बोल सियावर रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की बोल सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की हर हर महादेव। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। चला हनुमंतरायांची उद्या जयंती आहे आणि आज हा कार्यक्रम इथेशी शिवाजी चौकामध्ये आमचे उपशहर प्रमुख मनोजी राऊत यांच्या आयोजन आणि नियोजन मार्फत होत आहे। सर्वप्रथम मी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। तसेच येणाऱ्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक अभिवादन करून आज या कार्यक्रमाला इथून सुरुवात होते। या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो त्र्यंबकेश्वर येथील अंजनेय पर्वत जो आपल्या पौनपुत्रांचा हनुमंतरायांचा रामदूताचा जन्मस्थान आहे, मूळ जन्मस्थान आहे। त्या जन्मस्थळाचा बऱ्याचशा लोकांना काही माहिती नाही, कल्पना नाही आहे आणि ते हायलाइट्स करण्यासाठी लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम गेल्या 4-5 वर्षापासून आमचे मनोजजी हे भिवंडी शहरातून ही अखंड ज्योत ही प्रज्वलित करून हे याच्यातले काही मंडळी पायी आणि मग काही गाडीमध्ये जाऊन असे ते अंजनेय पर्वतापर्यंत ती अखंड ज्योत घेऊन जातात आणि लोकांना त्यातून एक संदेश देतात का पवित्र प्रभू रामचंद्राचे रामदूत हनुमंतरायांचं जन्मस्थान हे अंजनेय आहे। याच्यासाठी ही यात्रा सुरू होती। मला भिवंडीतला हा ऐतिहासिक क्षण असेल त्या भिवंडी त्या शहरातनं मशाल भिवंडीत निघतो जे आपले शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, जे उपशहर प्रमुख आहेत राऊतसाहेब, त्यांच्या माध्यमातून ही ज्योत ही भिवंडी ते नाशिक या भागात जातो। हा जोश तुम्ही बघितला असेल तर कार्यकर्त्यामध्ये खरंच जोश आहे आणि ही परंपरा टिकवायचं काम आमचे उपशहर प्रमुख राऊतजी करतात। ह्याच माध्यमातून आपल्या अनेक संख्यामध्ये जे कार्यकर्ते असतात ही ज्योत घेऊन जात असतात आणि ही परंपरा ही जपतात।